यस्त्वात्मरतिरेवस्य दात्मतृप्तच्च मानवा आत्मनेव च संतुष्ट तस्य कार्यं नयति. अर्जुनाला उपदेश देताना श्रीकृष्ण महाराज म्हणतात, अर्जुना, संसार आणि परमार्थ असे दोन विभाग आहेत. संसारात पडलं की त्याला सर्व कामं करावं लागतात. त्याला लग्न करणे, लग्न झाल्यावर त्या पत्नी येते. पत्नी आल्यानंतर लेकरं बाळ झाले, त्या लेकरा बाळाच्या पोटापाण्याचं, लेकरा बाळाच्या शिक्षणाचं, लेकरा बाळाच्या लग्नाच्या, हे सगळ्या गोष्टी त्याला करावं लागतात आणि यामध्येच त्याचं जीवन जातं आहे. आणि त्यामध्ये अनेक दुःख होतात आणि मग ते कमवण्यासाठी, पैसा कमवण्यासाठी थोडा वेळ लागत नाही, फार वेळ लागतो. ते काय म्हणजे म्हणजे जिकिरीचं काम आहे ते काही साधं काम नाही. आणि मग अनेक प्रकारचे कामं करावं लागतात. शेतीचे व्यवसाय, नोकरी कर, नाहीतर मुनीम, काही होय, पण हे करावं लागतात. परंतु जर इकडं संसारामध्ये पण जर परमेश्वराच्या नादी लागलं, जर आपण अध्यात्मात गेलो, जर परमार्थात गेलो, तर तुम्हाला हे कोणचंच करण्याची गरज नाही. तुम्हाला पत्नी करण्याची गरज नाही, म्हणून तो भानगड नाही. लेकरं बाळ होण्याची नाही गरज. पुन्हा तुम्हाला त्या लेकराचं शिक्षण, लेकरच नाही तर शिक्षणाचा काय विषय आहे. आणि पुन्हा त्याला उदर भरण्याची गरज नाही, त्याच्या शिक्षणाची तुम्हाला गरज नाही, त्याच्या लग्न करण्याची गरज नाही, कोणचीच गरज नाही. इतका हा परमार्थ चांगला आहे. परंतु फक्त एका विषयासाठी आणि लोक म्हणतात म्हणून आणि किंवा गुरुनं चांगला मिळाल्यामुळे आपण ह्या प्रपंचात पडतो आणि मायबाबा आणि ह्या प्रपंचामध्ये अनेक दुःख भोगत राहतो. हा प्रपंच हा उलटा वृक्ष आहे. ऊर्ध्वमूल मदशाख मस्वस्थं प्राहुर्यम छंदांशी यस्य पर्णानी यस्तं वेद सुवेदवित असं सांगितलं आहे श्रीकृष्ण महाराजांना. तो उलटा वृक्ष आहे, त्याचे आधी आणि अंत नांतो न चादीर न तसं प्रतिष्ठा. तो केव्हा तयार झाला आणि केव्हा नष्ट होणार आहे हे देखील माहीत नाही. तर असा जो प्रपंच आहे, त्या प्रपंचात आपण पडतो आणि अनेक दुःख भोगतो. पण मायबाबा, जर परमार्थात पडलो तर संन्यास घेतला, कुठं कोण्या सगळ्या भारतात जगात फिरले तरी चालतंय आणि जायचं, भिक्षा मागायची, खायची आणि मजेत राहायचं. तर त्याचमुळे श्रीकृष्ण महाराज म्हणतात, अर्जुना, यस्त्वात्मरतिरेवस्य दात्मतृप्तच्च मानवा आत्मनेव च संतुष्ट तस्य कार्यं नयति. जो परमार्थात आला